पीठासीन अधिकारी म्हणून माझ्यावर संविधानिक जबाबदारी, कायद्याच्या सर्व तरतुदींचं पालन करून निर्णय घेतला, तो कोर्टातही टिकेल. आमदार अपात्रतेवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घटनापीठानं दिलेल्या निकालाचा फेरविचार व्हावा. चंद्रचूड यांच्या निर्णयावर बोट ठेवत सिब्बलांकडून प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या बेंचकडे सोपवण्याची मागणी. एकाच वेळी विधानसभा अध्यक्ष आणि आयोगाला सुनावणीचा अधिकार देणं चूक असल्याचा युक्तिवाद. सध्याचा निवडणूक आयोग भाजपचा एजंट, भ्रष्टाचार करून एका गटाला पक्षचिन्ह दिलं, संजय राऊतांचा हल्लाबोल, तर आयोगाला बदनाम करण्याचं काम सुरू, नरेश म्हस्केंचं प्रत्युत्तर. मी भोळा असतो तर भाजपवाल्यांनी कधीच खाऊन टाकलं असतं. जळगावमधल्या दूध संघाच्या कार्यक्रमात गुलाबराव पाटलांचं वक्तव्य. गिरीश महाजनांना उद्देशून वक्तव्य केल्याची चर्चा. मुंबईतील एमएमआरडीएच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री शिंदे गैरहजर. मुख्यमंत्री फडणवीस, सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्रीवर 4 प्रकल्पांचं ऑनलाईन उद्घाटन, तर प्रकृती अस्वस्थ असल्यानं शिंदे गैरहजर. शिंदेच्या निकटवर्तीयांची माहिती. राजकीय उद्योग सोडून सामंतांनी उद्योजकांकडे लक्ष द्यावं. एमआयडीसीमध्ये मोठा भ्रष्टाचार सुरू, उद्योजकांच्या समस्येवरून रोहित पवारांची टीका. आज चाकण एमआयडीसीला भेट देणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये आज भाजपची तिरंगा रॅली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर तिरंगा रॅलीचं आयोजन. नाशिक कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर प्रकरणी जामनेरमधून आणखी 3 ताब्यात. नाशिक पोलिसांच्या विशेष पथकाची मोहीम. कुंभमेळ्याची कामं मिळवून देण्याचा आमिष दाखवत 3,45,00,000 फसवणूक. जालन्याच्या मंठामध्ये पोलिसाला जीव मारण्याचा प्रयत्न. पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर पिकअप गाडी घातल्याचा प्रकार. आरोपी अटकेत. घटनेचा सीसीटीव्ही समोर. उत्तराखंडच्या चमोलीमध्ये निर्माणाधीन टनलमध्ये दुर्घटना. अचानक मोठा ढिगारा पडल्यानं 7 कामगारांचा मृत्यू. बोगद्यामध्ये अडकलेल्या एका कामगाराचा अद्याप शोध सुरू.